ते पलटी मार पान. नाही बरोबर बरोबर आहे. बरोबर. हे आहेत पुढे 5 जणी, तुम्हीच करा ना. हा एकाला हात परत डबल डबल करा. तयारी होती नाही. 5 जणी आहेत. आहेत ना 5 जण. पुढे नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी शुभम सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर नव्याशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मागचं वातावरण बघून तुम्ही बघितलं असतात की मी गावी गेलो आहे आणि गावी येऊन आज ब्लॉग म्हणजे चालू केलं आहे. तर आजचं ब्लॉग हा तो तुम्ही थंबनेलवरून पण ओळखला असणार. पण आपल्या आत्याच्या मुलीची हळद असा हरकुळ गावात. तर आपण तिकडे गेलो डायरेक्ट मुंबईवरून गावी. तर आता आपण पूर्ण हळदीचा ब्लॉग बनवणार आहोत. थोडक्यात बनवू, कारण सगळी कामं बिमं आपण करणार आहोत तशी पण. आणि जेवढं दाखवचं तेवढं म्हणजे भेटतात तसं आपण बनवू. तर व्लॉग कंटिन्यू बघा, एन्जॉय करा. जरा कॉपीराईट लागू शकतं गाणं, कारण गाणं पूर्ण हळदीची सगळी गाणी लागत राहतील. आणि इकडे काका वगैरे सगळं सामान आणण्यासाठी चाललेली बघा इकडे. तर व्लॉगला सुरुवात करूया. व्लॉग धमाकेदार होऊ असं माझं तरी म्हणणं. तर बघू आता ज्या पद्धतीने मी बनवते त्या पद्धतीने कसं होतं तर बघू. आणि मागे सगळे गाड्या वगैरे आपले लागलेले आहेत. आपल्या गावची मित्रमंडळी पण येतील. सध्या माझा फोन हा ना तो बंद झाला, त्याच्यामुळे सगळे गोंधळात झालं. आणि मी बहिणीच्या फोनवरती ब्लॉग बनवते, म्हणजे किती माझा आज एकदम बेकार हाल चालू आहे. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. पूर्ण व्लॉग बघा, एन्जॉय करा. तर व्लॉगला सुरुवात करा. पहिली सुरुवात दाखवते गावातलं लग्न आणि हळद कशी असते. पहिले हळदीचं पूर्ण मी व्लॉग बघा. चला आजच्या ह्याच्यामध्ये काय काय यायचा पूर्ण हळदीच्या आधीची जी काय विधी पूजा सगळं काय असतात त्या तुमका बघू भेटणार. आता सध्या तरी हातात बांगडे वगैरे भरले जातात नवरीच्या, म्हणजे ताईच्या, आपल्या पूजा ताईच्या. तुमका बघू भेटला. बाकी मम्मी मी सगळ्या ब्लॉगमध्ये बघू भेटेल. चला ब्लॉगला सुरुवात. ह्या साईडला असं आपली आत्याचं घर आणि या गाडी लावली आहे इकडे आतमध्ये. आणि अशा प्रकारे आपलं ह्या मांडव सजवलेलं जुन्या काळातले भोंगे अजून पण आपण वापरतो. तर इकडे असं ह्या मंडप असा. हे बघा इकडे पूर्ण सगळी बसायची वगैरे. इकडे जेवणासाठी आले बनवणारे लोक. आणि हा मंडप. आणि इकडे सध्या हळदीची तयारी आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. हे बघा इकडे ह्या साईडला हळदीची तयारी, पूजाताईची हळद. आणि आपली पूजाताई बसते इकडे. बाकीचे सगळे बघा इकडे. एवढे काय ठेवू तिकडून आत्या येते ती बघा. ही आमची मोठी आत्या. टॅटू बघा हातावरती. त्या त्या श्री स्वामी समर्थ. आणि एक झालं आता कमीत कमी अर्धा पाऊण तास झाला, अजून ते एकाच त्या हातावरती अजून ते हे करता. कोणते म्हणजे डिझाईन चूज करता. मग आता सध्या नवीन चालू केलं. हा इकडे छोटू दादा वगैरे बसले बघा. दहीसरवाले आजोबा आपले आले आहेत. सकाळीच आज सगळे जण हाय 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 फुल लग्नासाठी आले आहेत. लाईट पण लागली. हो हो हो, डेकोरेशन मस्त आहे. रडू नको. तर इकडे आतमध्ये जाऊया आता आतमध्ये. आणि ह्या साईडचं वातावरण बघा. हे आत्ताच बघू भेटणार. अंदर जेव्हा हळद चालू झाली तर पुढे सगळं धुमशा नुमका बघू भेटणार. आणि इकडे इकडे आत्ते, छोटी आत्ते, तिनं मगाशीच हातामध्ये बांगड्या वगैरे भरून घेतले.
आता काका दाखवतो तुमका मी. काकांची तयारी झाली असते. काका झोपले इकडे. काका संध्याकाळी हळद गाजवणार. इकडे बघा बसली आहे मम्मी आणि ही पण झोपली इकडे आजी झोपली, सगळे झोपले. आणि माझा अवतार बघा, मी कामगार मजदूर आहे इकडचं, यांच्या इकडचं भाव नाही मजदूर. थोड्या वेळाने घालूया. तर आता पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही आणि एन्जॉय करा. जर गाणी लागली तर पूर्ण पुढे आपण म्युझिकवरतीच पूर्ण कंटिन्यू करणार आहोत ब्लॉग. ही आजी इकडची कुंभोड्याची आजी आहे. आता इकडे करा, इकडे दाखवा. दोन्ही हात असे दाखवा. उठा. तर आता इकडे झालेले आहेत. हां यांच्या पाय वगैरे पडल्यात कासार काकांच्या. सर्वांच्या पाया पडतात बघा. पहिला तुळशीच्या पाया. हां तर आता इकडे आत्ते भरणार. तिकडे पाया पडूचा कार्यक्रम चालू होतो बघा. मित्रांनो इकडे आता आपण पाणी घेऊन आलो आहे. इथे ठेवले सगळं ह्या साईडला थंड पाण्याचे जार आणि फटाके आणले. आणि इकडे जेवणाची तयारी काका इकडे सांगतात ते बघा. मी काय सांगितलं सेपरेट आम्ही 2 पिशवी आणता. ते नाही म्हणाले एकटे आम्ही घेऊता. हो इकडेच राहू दे ना काका. इथे राहू दे की आतमध्ये. आतमध्ये ठेवू हे इकडे ठेवू. हां आतमध्येच ठेव. तर मित्रांनो ही बघा इकडे नवरी बसली आपली पूजाताई. आणि आत्ताच चोड्या वेळे भरून झालेले असतात. एक्साइटमेंट बघा लग्नाची. कधी लग्न होतं आणि कधी नवऱ्याच्या घरी जाते असं. आणि आता बोलूच नको, रोज तर फोनवरती बोलत असता 1-1.5 तास. आणि इकडे मम्मी बसली आहे, मोठी मामी. आणि या साईडला आत्ते. तर आत्ता चुडा भरून झालं. याच्यानंतर काय काय आहे कार्यक्रम होणार आहे. आणि त्याच्यानंतर मग पुण्यवचनाचा कार्यक्रम. पुण्यवचन एकाच दिवशी सगळं. एका दिवशी नंतर हळद, रंगाची हळद करणार. हां हां. अहो काकीने येत नाही. इकडे सध्या फोनवरती बिझी आहे मम्मी. जमली सगळी. मम्मी फक्त हायच नको, डोळ्यातून अश्रू काढतील काय बोलता नाही जात. आणि सगळेजण आता भात भरडूसाठी जमलेत. बघूया कशा प्रकारे भात भरडणार आहेत. त्याला काकी पाठबीट घेऊन चालले.
आता भात भरडून वगैरे झालेलं आहे. आता पुण्यवचन वगैरे होणार आहे. अजून भरपूर कार्यक्रम आहे पुढे अजून. आणि ह्या साईडला बसले आहेत. इकडे सगळी जेवणाची सोय होणार आहे. तेव्हा जेवण वगैरे बनवलं जातं इकडे. त्या साईडला पूर्ण सगळं जेवणाची सोय आहे. तर मित्रांनो आत्ता चुडावरून झाला आहे. त्याच्यानंतर आत्ता भात भरडतं ते पण होऊन झालं आहे. याच्यानंतर पुण्यवचन असणार आहे. पुण्यवचन नंतर हळदीचा कार्यक्रम असणार आहे. हळदीनंतर मग डीजे वगैरे सगळा जल्लोष आणि जेवण वगैरे असणार आहे. आणि त्याच्यानंतर आता किती वाजतील काय माहिती नाही. 12पर्यंत हळद आहे की 1पर्यंत. तर जसे नाचतील त्याच्यावरती आहे. बघूया. माझा आवाज येतो की नाही तुम्हाला माहीत नाही, कारण इकडे ओव्या चालू आहेत. ते आपल्या पारंपरिक पद्धतीने जे बोललं जातं ओयो ते बोलतात इकडे. तर ज्या गाण्यांमधनं आपल्या नवऱ्याचा, त्याच्या गावचा आणि त्याचं पूर्ण कामधंदा सगळं या गाण्यामधून ते बोलून दाखवतात. तर असं हे ओव्या म्हणत आहे का, ओयो ओयो आमच्या भाषेत ओयो असं काहीतरी शब्द आहे तो बोलला जातो. तर चला आता पुढे आता पुण्यवचन तुमका दाखवते, त्याच्यानंतर हळदी. चला. तर इकडे मित्रांनो आपली नवरी इकडे उभी असतं आणि आत्ताच 1-2 कार्यक्रम झाले आहेत, ज्याच्यामध्ये चुडा भरणं आणि काय होतं असं. त्याच्यानंतर ते काय करत होते, भात, आणि त्याच्यानंतर हां ते गाणं भरणं हे सगळं झाले. आता हे फोटो काढूसाठी उभे आहेत इकडे. या साईडला पण फोटो काढूसाठी सगळेजण सेलिब्रिटी. आपल्या भाऊने इकडे डीजे आणलं आहे मुंबईवरून डायरेक्ट. आणि इकडे गाडी बघा फिरतात तसली. इकडे डीजे वगैरे लावले जातं या साईडला. आणि इकडे अजून चिकन बनवतात इकडे. असं वाटप वगैरे काढून ठेवलेलं सगळं. तर मित्रांनो हे बघा इकडे काका आता मटण बनवत आहेत. आणि इकडे वाड्यात हे बघा शेट इकडे असतात. किती किलो हा? 30 किलो. 30 किलो चिकन, सुक्का चिकन आणि ग्रेव्ही ना 2. हा हा हे रस्सा. हो हे रस्सा आणि हे आपलं सुक्का चिकन. स्पॉन्सर तूच ना. तर आता जेवण तर होत आलं इकडे. आता थोड्या वेळात हळदीचा कार्यक्रम सुरू होईल. तुम्ही कोणते इकडच्याच गावचे? घोणसरी. हे सगळे घोणसरीवरून आले आहेत इकडे जेवण बनवायला. हां शिंदे. चला इकडे बघा काकी वगैरे इकडे बनवतात, मिक्सर लावतात. आजी पण आहे तिकडे. आणि आत्ता चालू होणारा पुण्यवचनाचा कार्यक्रम. बडजाक आलेत.
वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमः। हातात नारळ घ्या, हळद कुंकू वाढलेला आहे, घरामध्ये जायचं, कुलदेवतेला नमस्कार करा, आलेल्या सर्व मंडळींचा आशीर्वाद नारळ हातात घेऊन आशीर्वाद घ्या, अर्थात नमस्कार करा आणि दोघं इकडे या मग सुरू व्हा जागरण घालून. चला उठा, हो हळू उभा चला. चला कुलदेवता बाबा लिंगाव काय काय नाव लावायची काय ब्राह्मण बाळाच्या वाट्या बाळाच्या प्रोत्साहन कृकाशी गोतळ्या होळ्यात तळ्या भेळ्या पांपू पांपू भाई मस्तविनी हे सोमनाथ पटेलच्या मुलीचा कसा पूर्ण वचन असा मस्त तो मान काढलेला असता त्या मानाप्रमाणे तू राजी हो आणि ह्या शुभची कार्य असं पार पाडून घेऊन एकाएकी करून राखवाल एक सामील हो महाराजा. तसाच घरच्या स्वामी समर्थ महाराजा तुझोही मान काढलेला त्याच्या मानाप्रमाणे तू राजी हो आणि या पुण्यवचनचे जी काम शुभ असं निरीक्षण पार पाडून घेऊन पुढे ते राखवाल एक सामील हो महाराजा. तसं झाली विशेष ब्राह्मण त्याबरोबर तुझोही मान काढलेला असा त्या मानाप्रमाणे तू राजी हो आणि हे पुण्यवचनच्या कामाला शुभचं निरीक्षण पार पाडून घेऊन पुढे राखवाल एक सामील हो महाराजा. तसंच महाराजा आज तुझोही मान काढलेला असा त्या माता मानाप्रमाणे तू राजी हो आणि या पुण्यवचनचा शुभ कार्याचा निरीक्षण पार पाडून घेऊन पुढे राखवाल एक सामील हो महाराजा. तसंच भाव महाराजा मांडव महाराजा हा तुझोही मान काढलेला असा त्याच्या प्रमाणे तू राजी हो आणि पुण्यवचनचा काम जो असा शुभ निरीक्षण पार पाडून घेऊन पुढे राखवाल एक सामील हो महाराजा. अधिक कसा चुकलं मागला असा कोण आज त्याचाही मान काढलेला असा त्याच्या प्रमाणे आज महापुरुष मूळ कोण त्याचंही नाम काढलेला असा मान त्याच्या प्रमाणे तू राजी हो आणि पुढे शुभ कार्याचा निरीक्षण पार पाडून घेऊन राखवाल एक सामील हो महाराजा. स्वामी समर्थ महाराजा तुझंही मान काढलेलं असा त्या महाराजा प्रमाणे तुझंही मान काढलेलं त्याच्या प्रमाणे तू राजी हो आणि या पूर्ण वचनाचा शुभ कार्याचा निरीक्षण पार पाडून घेऊन पुढे राखवाल एक सामील हो महाराजा. दत्तगुरु महाराजा आज तुझंही मान काढलेलं असा त्या प्रमाणे तू राजी हो आणि पूर्ण वचन शुभ जे कार्य असतात ते निरीक्षण पार पाडून घेऊन पुढे राखवाल एक सामील हो महाराजा. सवाशीन महाराजा आज तुझंही मान काढलेलं असा त्या मानाप्रमाणे तू राजी हो आणि हे पूर्ण वचनचं काम असतात निरीक्षण पार पाडून घेऊन पुढे राखवाल एक सामील हो महाराजा. ब्राह्मणदेव महाराज जय, स्वामी समर्थ महाराज जय, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. पुण्यावाचनम अस्तु श्री, पुण्यावाचनम समृद्धी. तुमच्या डोक्याला लावा, आता मुलीच्या करिश्माच्या डोक्याला लावा. कलश लेडीच्या डोक्याला लावायचं. ओम देवेन ओम नमः यस्य स्मृतोच नामोक्त्या जय गिरे सर्वविधरार्थे मंगलं कृत्वा पुण्यावाचनं भवन्तु. पुण्यावाचनं अस्तु श्री, अस्तु श्री दोघांनी म्हणायचं. अस्तु श्री, अस्तु श्री पुण्यावाचनं भवन्तु बृहन्तु. बस नमस्करोमि नमस्करोमि. दोनही कलशावरती पुन्हा चढवायच्या. अलंकारार्थे अक्षरपुंजेवा अक्षरांती अंतां. या कलशाला वस्त्र ठेवलेलं आहे, त्याही कलशाला आहे. दोघांनी हात लावा कलशाच्या वस्त्राला. वस्त्रार्थ होते कलशाय नमः. अनुविलेपणार्थे गंधाचा ठेवाई पुढं व्यवस्थित. असं आहे तसंच घ्या. तसं नाही असं जरा इकडे समोर बघा.
मित्रांनो हे बघा इकडे हेमुवाक्का आपला आला आहे आणि पम्याका वगैरे सगळे आले आहेत. या साईडला आता जेवणाची सोय चालू झाली, अजून हळदी बाकी आहे आणि डी जेच लागलेलो आहे इकडे. थोड्या डी जे चालू होणार आहे. आता इकडे शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पंक्ती बसलेली आहेत. ही काय फिरत आहे इकडे.
मित्रांनो आत्ताशी हळद संपली या वाजल्यात 1:45. इकडे बघा बसली आत्ते आणि बाकीची शेवटची पंगत जे आम्ही नाचत होतं ते इकडे सगळे जेवतो. हे बघा पुरं चिखल करून टाकलं होतं. कपडे पोहोचत माझे हे बघा. आणि इकडे धुरलं बघा काय केलं. फुल एन्जॉय. आत्ते पण जबरदस्त नाचवून टाकलं. आज जेव होत नाही नाचलं पण पोटात खूप लागलं. तर आता हे सगळे जेवतील इकडे नंतर साफसफाई करून मग झोपून घेऊ. हे चिकन भात आणि भाकर. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आता आपण इकडेच थांबवणार आहोत. कपड्यांची हालत जरा बेकार आहे त्यामुळे मी असं फ्रंट कॅमेरा नाही दाखवू शकत. एवढी बेकार हालत बघू. आणि इकडे पूर्ण सामसूम इकडे बसलेत थोडे जण. तर चला ब्लॉग एंड करूया. नवरी नवरीकडे जेवण वाढतं. आत्ते इकडे छोटी आत्ते जेवण वाढतं. तुझ्या जा आता जा घरी जा याच्या पण कपड्यांची हालत बघा काय नाचून झाली आहे. पुरा वाट लावला. बाय बाय. होय ते कसा आवाज कर. गुड नाईट काका ते बघा. हा काल मीटिंग आहे. आवाज बसलो बुमटून.